जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. पेन्शनधारक निवृत्तीवेतनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय महाराष्ट्र शासनानं निवृत्तीवेतनधारकांसाठी निर्गमित केलेला आहे. काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा कोणत्या निवृत्तीवेतनधारकांना पेन्शनधारकांना होऊन त्यांना त्यांचा लाभ मिळणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, पेन्शनधारक कर्मचारी हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळेल. जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचा दिनांक 17 जानेवारी 2025 रोजीचा हा निवृत्तीवेतनधारकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय. निवृत्तीवेतनधारकांची जी नियमित निवृत्तीवेतन देयके आहेत प्रकरणे ज्या आहेत नवीन निवृत्तीवेतन प्रणालीमधून तयार करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. बऱ्याच निवृत्तीवेतनधारकांच्या पेन्शनधारकांच्या कमेंट आपल्या यूट्यूब चॅनलला प्राप्त होत होत्या. त्यांची पेन्शन जी आहे ती महिन्याच्या 1 तारखेला होत नाही, वेळेवर होत नाही आणि या संदर्भातला हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. त्यामुळे आता इथून पुढे निवृत्तीवेतनधारकांचं जे निवृत्तीवेतन जे आहे त्या वेळेत होणार आहे, त्यासाठी जी प्रणाली जी आहे ती प्रणाली आता विकसित करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषदामधून सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारकांचे नियमित निवृत्तीवेतन सध्याच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार निवृत्तीवेतन देयके तयार करून ती मान्यतेसाठी कोषागार कार्यालयामध्ये सादर करणं, सदरची देयके पारित झाल्यानंतर निवृत्तीवेतनधारकांना प्रत्यक्ष निवृत्तीवेतन प्रदान करणं. यामध्ये विभिन्न टप्पे आहेत. शासनाकडून निवृत्तीवेतनाचं अनुदान वेळेत प्राप्त होऊन सुद्धा निवृत्तीवेतनधारकांच्या खात्यामध्ये निवृत्तीवेतन जमा होण्यास विलंब होत होता आणि सदर विलंब टाळण्यासाठी शासन आता खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे. जिल्हा परिषदामधून सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारकांचं निवृत्तीवेतन विनाविलंब व देय दिनांकास होण्याकरता आतापर्यंत मनुष्यबळाद्वारे तयार करण्यात येणारी निवृत्तीवेतन देयके आता मी IT लिमिटेड यांच्याकडून विकसित नवीन निवृत्तीवेतन प्रणालीमधून जनरेट करूनच तयार करण्यात येणार आहेत. याच्यामध्ये नवीन निवृत्तीवेतन प्रणालीमध्ये निवृत्तीवेतनधारकांची संपूर्ण माहिती भरण्याचं, डाटा एंट्री काम करण्याचं, ती करून घेण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. नवीन निवृत्तीवेतन प्रणालीची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी प्रथम जिल्हा परिषदेच्या सर्व निवृत्तीवेतनधारकांची अचूक आणि परिपूर्ण माहिती प्रणालीमध्ये भरणं, त्या आधारे प्रणालीमधून निवृत्तीवेतन देयके तयार करणं ही उद्दिष्ट विचारात घेऊन मी IT लिमिटेड यांच्याकडून निवृत्तीवेतन प्रणाली तयार करण्यात आलेली आहे आणि यांची पूर्ण जबाबदारी देण्यात आलेली आहे. नवीन निवृत्तीवेतन प्रणालीमधून नियमित निवृत्तीवेतन देयके निवृत्तीवेतन प्रकरण तयार करणं यावरची अधिकार व कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे. समोर स्क्रीनवर आपण पाहू शकताय. अनुदान वितरण व संवितरण याबाबतची कार्यपद्धती, निवृत्तीवेतन देयकातील वजाती बाबतची कार्यपद्धती, त्याचबरोबर बँकेमार्फत निवृत्तीवेतन प्रदान करण्याची कार्यपद्धती जी आहे ती निश्चित करण्यात आलेली आहे. मासिक निवृत्तीवेतन विषयक खर्चाच्या बाबी जिल्हा लेख्यामध्ये समाविष्ट करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे. त्यामुळे निश्चितच आता निवृत्तीवेतनधारकांना त्यांचं निवृत्तीवेतन जे आहे ते वेळेत मिळण्यास याचा फायदा होणार आहे. आता मनुष्यबळामार्फत जी निवृत्तीवेतन देयके अदा होत होते, आता त्याचं काम जे आहे ते मी IT लिमिटेड या कंपनीला सोपवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता ही प्रणाली ऑनलाईन झाल्यामुळं निवृत्तीवेतन जे आहे ते आता बँकेत जमा होण्यास कोणताही विलंब होणार नाही. त्यामुळं निवृत्तीवेतनधारकांना त्यांचं निवृत्तीवेतन जे आहे ते निवृत्तीवेतन वेळेत होणार आहे. त्यामुळे निश्चितच निवृत्तीवेतनधारकांसाठी जिल्हा परिषदेमधून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी. त्याच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.